मुलांनो, आज आपण इयत्ता 8वीमध्ये पान क्रमांक 41वर एक धडा आहे. धडा क्रमांक 8वा. धड्याचे नाव लक्ष्मीबाई टिळक. लक्ष्मीबाई टिळक हे नाव तुम्ही ऐकले आहे का? मराठीतील त्या एक थोर लेखिका होत. स्मृतिचित्रे हे त्यांचे आत्मचरित्र खूप प्रसिद्ध आहे. त्यांचे पती नारायण वामन टिळक हे मोठे कवी आणि विचारवंत होते. त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता, पण लक्ष्मीबाई मात्र हिंदूच होत्या. खालील प्रसंग त्यांच्या स्मृतिचित्रे या आत्मचरित्रातील आहे. पुढे महाबळेश्वर येथे राहत असतानाची ही घटना आहे. विहीर जरा दूर असल्यामुळे टिळकांनी काही माणसाकरवी घरात पाणी भरून घेतले, पण ती माणसे मुसलमान लक्ष्मीबाईच्या पोटात धस्स झाले. आपण ब्राह्मण आणि मुसलमानाच्या हातचे पाणी प्यायचे. त्या पाण्याशिवायच जेवायला बसल्या. टिळक त्यांच्यावर ओरडलेच, आज तू हे पाणी पी, उद्यापासून वेगळी व्यवस्था करतो. पण हे एकदा प्याले म्हणजे प्याले. मग काय राहिले? लक्ष्मीबाई, हे बघ, पाण्याला विटाळा कसला, आज तू हे पाणी पी. टिळक 2. लक्ष्मीबाईंनी मुसलमानाच्या हातचे पाणी कसे बसे तोंडाजवळ नेले. डोळे मिटून कसा बसा एक घोट घेतला. पोटात एकदम ढवळू लागले. पोटात होते नव्हते ते भडाभडा बाहेर पडले. त्या तिथेच निजून राहिल्या. त्यांना सडकून ताप भरला. सारखे त्यांच्या मनात येऊ लागले, देवा, आज मी हे काय केले? आज माझे पूर्वज मला काय म्हणत असतील? या पापाची आता कोणती शिक्षा होईल? त्या तशाच कितीतरी वेळ पडून राहिल्या. अचानक त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. कधी आले नव्हते ते विचार डोक्यात थैमान घालू लागले. थैमान म्हणजे कल्लोळ, विचारांचा कल्लोळ. पुढे जाती व धर्म माणसाने निर्माण केले की देवाने? देवानेच जर निर्माण केले असतील तर मग वेगवेगळ्या जाती धर्मातील माणसांना त्याने वेगवेगळे बनवले नसते का? जन्म, मरण, सुख, दुःखे ही सर्व माणसामध्ये सारखीच आहेत ना? आणि देवाने जाती धर्म निर्माण केले असतील तर फक्त माणसातच का केले? प्राण्यामध्ये का नाही केले? बस, आता माझ्यातला जातीभेद गेला, समूळ नष्ट झाला. आजपासून मी कोणाच्याही हातचे खाईन, कोणाच्याही हातचे पिईन. 3. लक्ष्मीबाईंना झालेला साक्षात्कार पाहिलात? आपण अकारण धर्मावरून माणसात भेद करतो. अमेरिकेतील माणसे, आफ्रिकेतील माणसे व भारतातील माणसे यांचे धर्म वेगवेगळे आहेत. खाणेपिणेही वेगवेगळे आहे. पण हे सांगा की त्यांचे धर्म वेगळे म्हणून खाणेपिणे वेगळे असे आहे काय? नाही. या ठिकाणाचे हवामान पीक पाणी वेगळे म्हणून त्या ठिकाणच्या माणसाचे खाणेपिणे वेगळे. त्याचा धर्माशी काही संबंध नाही. खरे तर सर्व माणसे सारखीच असतात. त्यांच्या सुखदुःखांच्या भावनाही सारख्याच आहेत. आगीत हात भाजला तर सर्वांना सारख्याच वेदना होतात. साखर खाल्ली तर सर्वांना सारखीच गोड लागते. पाण्यात काटा रुतला तर अमेरिकन माणसाच्या पायातून पांढरे रक्त येते आणि भारतीय माणसाच्या पायातून लाल रक्त येते. असे आहे काय? मग आपण का भेद करतो? दुसरा धर्म वाईट, दुसऱ्या धर्माचे लोक वाईट असे आपण उगाचच मानतो. असल्या भ्रामक समजुतीमुळे आपण माणसात द्वेष भावना निर्माण करतो. हे आता आपणच बदलले पाहिजे. आपल्या पूर्वजांनी चुका केल्या असतील तर त्या आपणच दुरुस्त करायला हव्यात. आपण आधुनिक काळात जगत आहोत. कुविचारांचे झळमटे, कोळी काष्टकांचे धागे काढून टाकून आपण आपली मने स्वच्छ करूया. अशा तऱ्हेने आपण लक्ष्मीबाई टिळक यांच्या जीवनावर आधारित स्मृतिचित्रे, जीवन आत्मचरित्राची माहिती घेतली. लक्ष्मीबाई टिळक कोठे राहत होत्या? त्यांची सेवा कोण करत होते? त्यांचे पती त्यांना का ओरडले? त्याचबरोबर जाती धर्म माणसाने निर्माण केले, देवाने नाही. म्हणून आजपासून मी कोणाच्या हातचे खाईन, कोणाच्या हातचे पिईन असे त्या म्हटल्या. सर्व माणसे एकच आहेत. आफ्रिकेतली वेगळी, अमेरिकेतली वेगळी, भारतातली वेगळी असं काही नाही.
धर्म वेगळे म्हणून खाणेपिणे वेगळे आहे का? नाही. त्या ठिकाणचे हवामान, पीक, पाणी वेगळे म्हणून त्या त्या ठिकाणच्या माणसाचे खाणेपिणे वेगळे, त्यांच्या धर्माशी काही संबंध नाही. खरे तर सर्वच माणसे सारखे असतात, सुखदुःखाच्या भावनाही सारखाच असतात. म्हणून आपल्या पूर्वजांनी चुका केल्या त्या आपल्या दुरुस्त करायला हव्यात. आपण आधुनिक काळात जगत आहोत. कुविचारांचे जळमटे काढून टाकून आपण आपली मने स्वच्छ करूया. अशा तऱ्हेने आज आपण पाठाची माहिती घेतली. लक्ष्मीबाई टिळक शब्दार्थांची देखील आपण माहिती घेऊया. विचारवंत, सुज्ञ, लेखक. विटाळ, अशुद्ध. घोट म्हणजे गुटखा, पाणी पितानाचा घेत गुटखा. निजणे म्हणजे झोपणे. स्लीप, पूर्वज म्हणजे वाडवडील. थैमान म्हणजे विचारांचं कल्लोळ. समूळ म्हणजे मुळापासून. साक्षात्कार म्हणजे प्रत्यक्ष अनुभव. अकारण, कारणाशिवाय. भ्रामक, गोंधळात टाकणारा. जळमटे, कोळी काष्टकांचे धागे. पुढे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. लक्ष्मीबाई टिळकांच्या आत्मचरित्राचे नाव काय? उत्तर: लक्ष्मीबाई टिळकांच्या आत्मचरित्राचे नाव आहे स्मृतिचित्रे. 2. लक्ष्मीबाईचे पती कोण? नारायण वामन टिळक हे लक्ष्मीबाईचे पती होत. 3. टिळकांनी घरात पाणी कोणाकडून भरून घेतले? टिळकांनी घरामध्ये पाणी मुसलमान धर्मातील लोकांकडून भरून घेतले. 4. आपली मने आपण कशी स्वच्छ केली पाहिजेत? आपली मने आपण कुविचारांची जळमटे काढून टाकून आपण आपली मने स्वच्छ केली पाहिजेत. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. लक्ष्मीबाई टिळकाविषयी पाठामध्ये दिलेली माहिती लिहा. उत्तर: लक्ष्मीबाई टिळक ह्या लेखक नारायण वामन टिळक यांच्या पत्नी होत. स्मृतिचित्रे त्यांचं आत्मचरित्र. महाबळेश्वरला ते राहत होते. मुसलमानाच्या घरून ब्राह्मणाच्या घरी मुसलमानांनी पाणी प्यायले त्यांना आवडत नसे. त्यानंतर पुढे पण हे कायदा प्याले म्हणजे आपले काय झाले असे नाही. पुढे लक्ष्मीबाई टिळकाविषयी पाठामध्ये दिलेली माहिती लिहा. लक्ष्मीबाई टिळकाविषयी पाठामध्ये थोडक्यात दिलेली माहिती अशी. लक्ष्मीबाई निजून का राहिल्या? लक्ष्मीबाई आजारी होत्या कारण त्यांनी मुसलमानाकडून पाणी आपली पतीवर ठेवून पिल्या होत्या. त्यामुळे त्यांना कसे होऊन उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे त्या निजून राहिल्या. लक्ष्मीबाईंना कोणता साक्षात्कार झाला? लक्ष्मीबाईंना हा साक्षात्कार झाला की जाती व धर्म माणसांनी निर्माण केले, देवाने नाही. प्राणी आणि पशु याच्यामध्ये जसा फरक आहे तसं कुणाच्याही हातचे खाईन असं म्हणता येत नाही. विरामचिन्हे. या पाठातून आपण काय बोध घ्यावा असे तुम्हाला वाटते? या पाठातून आपण बोध घ्यायला पाहिजे जाती धर्म न मानता सर्व माणसे सारखीच आहेत. आफ्रिकेतील, अमेरिकेतील आणि भारतातील सर्व माणसे आहेत. त्यामुळे सर्वांनी एकोप्याने राहिलं पाहिजे. योग्य विरामचिन्हे घालून खाली वाक्य तयार करा. हे बघा पाण्याला विटाळ असला आज ते पाणी पी टिळक म्हणाले. 2. देवा आज मी हे काय केले? आज माझे पूर्वज मला काय म्हणत असतील? उत्तर: रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. 1. लक्ष्मीबाईच्या पोटात धस्स झाले. कधी आले नव्हते ते विचार डोक्यात थैमान घालू लागले. पुढे आता माझ्यातला जातिभेद गेला, समूह नष्ट झाला. पुढे खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. 1. वेदना, दुःख, तीव्र वेदना, घुटणे. वेदना, दुःख, तीव्र वेदना. ताप, अंग गरम होणे. 3. स्वीकारला, स्वागत करणे. शिक्षा, सजा, दंड. खालील शब्द वाचा व त्यापासून नवीन वाक्य तयार करा. भडा भडा, उफाळून वर येणे. आज सकाळी भडा भडा माझ्या उलट्या झाल्या. 2. खरोखर, खरेच. त्यांचे बोलणे नेहमी खरोखरच होते. 3. वेगवेगळे, विविध. आम्ही सर्वांनी वेगवेगळे कपडे परिधान केले. कसेबसे, मोठ्या कष्टाने. मी रागाने कसेबसे रात्रीचे जेवण केले.
अशा तऱ्हेने आज आपण इयत्ता 8वीमध्ये जो पाठ होता त्या पाठाचे नाव आहे लक्ष्मीबाई टिळक. या पाठाची माहिती घेतली. धन्यवाद. या ठिकाणी थांबूया.